श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 12 समास 3 ओवी क्रमांक 25 पुढील भाग काय सांगितला आहे तो आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी मी तूपणाचं विसर्जन करावं आणि आम्ही परब्रह्म तत्व आहोत याची अनुभूती घ्यावी असं समर्थ सांगतात। दृश्य पदार्थाची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तूपण कैसे उरे तत्वता वस्तू। 82 तत्व आहे। या 82 तत्वाचा निराश करणे त्याला तत्व झाडा असा एक शब्द आहे। याचा अर्थ ते सगळे तत्व झाडून टाकणे। जसं आपण घर झाडतो, कचरा काढून टाकतो, तसा आपल्या आत्म्यावरील असलेल्या या 82 तत्वांचा झाडा आपण करावा। मग शेवटी काय उरेल याची अनुभूती घ्यावी। समर्थ म्हणतात तेव्हा शेवटी काय उरेल, मी तू पण कैसे उरे। जिथे मी आणि तू हा सुद्धा भाव शिल्लक राहत नाही, तिथे फक्त सद्वस्तू शिल्लक राहते। म्हणून आमचं मूळ स्वरूप आम्हाला कळू लागते। म्हणून समर्थांनी तिथे पंचीकरण आणि तत्व विवरण असे शब्द दोन वापरले आहेत। मध्ये कोणी विचारलं होतं की पंचीकरण म्हणजे काय, पंचीकरणात काय येते, तर पंचीकरणामध्ये या तत्वांचा विचार होतो। पंचमहाभूत आहे, पंचविषय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहेत आणि मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे हे अंतःकरण पंचक आहे। या सगळ्यांची बेरीज 25 होते, म्हणून त्याला प्रपंच असं म्हणतात। या सगळ्यांचा झाडा करून टाकणे याचा अर्थ त्याचं तत्व विवरण करणे। विवरण करताना काय करतो, सगळ्या गोष्टी अलग अलग करतो। गहू निवडत असताना आम्ही त्यातले खडे वेचतो की गहू वेचतो, आम्ही त्यातील खडे वेचतो। ते वेचताना काय करतो, सुपामध्ये आम्ही गहू घेतो, परातीत आम्ही गहू घेतो किंवा एखाद्या ताटात आम्ही गहू घेतो आणि त्या गव्हातील 2-3 10-12 असे गव्हाचे दाणे असे आम्ही असे मोकळे करतो, हात लावून। ते मोकळे केल्याबरोबर ते आम्हाला सगळे एकसाथ डोळ्याने दिसतात, कारण प्रत्येक दाणा 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 प्रत्येक अलग अलग दिसतो आणि त्यातला नेमका जो खडा आहे तो असा सगळ्या गव्हांपेक्षा मोकळा होतो। मग तो खडा असा उचलला जातो आणि तो फेकून दिला जातो। असं करता 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 थोडे 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 प्रत्येक वेळ काहीतरी 4 दाणे घ्यायचे, त्यातले खडे आहे का काढायचा, पुन्हा 4 दाणे घ्यायचे, पुन्हा खडे अशा प्रकारे त्यातील खडे निवडून आम्ही शेवटी फेकून देतो। तशा प्रकारे तत्वाचे आम्ही विवेकाच्या सामर्थ्याने त्याचं विवरण करायचं, त्याला मोकळं करायचं।
स्पष्टता करायची त्याची. आपण म्हणतो ना ग्रंथाचं विवरण करा, याचा काय करा, याचा अर्थ मोकळे करून पाहायला. शेवटी लक्षात येईल की सगळ्या 82 तत्वांमध्ये आत्मा नाहीच आहे. म्हणजे हे 82 तत्वाच्याही पलीकडे आत्मतत्व आहे. समर्थ म्हणतात ते आत्मतत्व आहे, ते तुझं खरं स्वरूप आहे. मग ते स्वरूप तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि ते एकदा ओळखता आलं की मग मी आणि तू अशा प्रकारचा भेद नष्ट होऊन जातो. भक्त आणि भगवंत असं द्वैत शिल्लक राहत नाही. सत्शिष्य आणि सद्गुरु अशा प्रकारचं द्वैत शिल्लक राहत नाही. जीव आणि शिव अशा प्रकारचं द्वैत शिल्लक राहत नाही. मी आणि तू अशा प्रकारचं द्वैत शिल्लक राहत नाही. मी तूपणाची झाली बोळवण. बोळवण होणे याचा अर्थ ते मी आणि तू दोन्ही गोष्टी सोडून दिल्या. द्वैत शिल्लकच राहत नाही. मी आता फक्त परब्रह्म आहोत याची आम्हाला अनुभूती येते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे पंचीकरण तत्व विवरण महावाक्ये वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे श्रीराम. म्हणून महावाक्याचं आम्ही सारखं सारखं स्मरण केलं पाहिजे. महावाक्याचा जप सांगितला नाहीये. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असा महावाक्याचा जप सांगितला नाही. तर त्या महावाक्याचं विवरण करायचं आहे, महावाक्याचं चिंतन करायचं आहे. खरंच मी कोण आहे याचा त्या महावाक्यावरून अर्थ लावायचा आहे. देवा भक्ताचे मूळ. देव आणि भक्त याचं मूळ काय? देवा भक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरुपाधी आत्मा श्रीराम. अतिशय सहज आणि सोप्या शब्दात समर्थ सांगतात. उपाधियुक्त जो आत्मा आहे त्या आत्म्याला आम्ही नाम आणि रूप दिलेलं आहे. उपाधियुक्त असलेला, कारण तो कशात तरी अडकला, त्याला कशाचं तरी वेस्टर्न कशा तरी आवरण लागलेलं आहे, कशाने तरी त्याला ग्रासलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे तुम्ही काय करा तर तुम्ही स्वतः कोण आहात? देवभक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ. उपाधी वेगळा म्हणजे त्यातून उपाधी बाजूला काढून टाकली की तो जो शिल्लक राहतो तो कोण आहे तर तो निरुपाधी आत्मा आहे. उपाधी म्हणजे काय हो? कशाला उपाधी म्हणायचं? उपाधी या शब्दाचा अर्थ त्याच्यामुळे त्याची ओळख होते. पुन्हा समजून घ्या. त्याच्यामुळे त्याची ओळख म्हणजे आत्म्या शरीरामुळे आत्म्याची ओळख होते. म्हणून शरीर ही उपाधी आहे. नाक कान डोळे असा असलेला जो एखादा बालक जन्माला येतो तेव्हा आई त्या मुलाला कुठलं तरी नाव देते. त्या नामाने तो मुलगा पुढे ओळखला जातो. म्हणजे त्यांनी काय धारण केलंय? त्यांनी नाम धारण केलेलं आहे, पण तो नामातीत आहे. त्याला नाव आम्ही दिलं आहे, ते त्याचं नाव नाही आहे. लहान मूल जन्माला आलं, मी जन्माला आलो तेव्हा माझं नाव काय होतं? परमेश्वराला माहिती, मी आत्मस्वरूप होतो. पण हळूहळू मायेत अडकू लागलो, उपाधी मी स्वीकारू लागलो, देह मी आहे असं समजू लागलो. मी कोणाचा मुलगा आहे, मी कोणाचा भाऊ आहे, मी कोणाचा भाचा आहे, मी कोणाचा पुतणे आहे असं मी स्वतःला समजू लागलो. आणि त्या उपाधीत मी अडकत गेलो. अडकता अडकता शेवटी मी माझी ओळख काय करून घेतली तर देह म्हणजे मी आहे अशी मी माझी ओळख करून घेतली. मग त्या सगळ्या उपाध्या जर आम्ही टाकून दिल्या की मी कोणाचा पुतण्या नाही, मी कोणाचा भाचा नाही, मी कोणाचा भाऊ नाही, मी कोणाचा मुलगा नाही, मी कोणाचा शिक्षक नाही, मी कोणाचा पती नाही, मी कोणीच नाही आहे, तर मी राहिलेला कोण आहे?
तर मी जो शेवटी शिल्लक राहतो, जी उपाधी सगळी काढून टाकली, शेवटी देह सुद्धा मला नंतर धारण झालेला आहे. समर्थांनी त्याचं वर्णन केलं आहे. आधी आत्मा की देह. माणसासाठी घर बांधतात की घरासाठी माणसं जन्माला येतात. ते गमतीने म्हणतात की नाही, मुर्गा आधी की अंडा. आधी जीव जन्माला येतो आणि त्या जीवासाठी घर तयार होते. म्हणून आमचा जो जीव आहे, त्या जीवावर जे आवरण निर्माण झालेलं आहे, त्या जीवाला आम्ही शिवत्व न देता आम्ही त्या ज्या आवरणाला मी माझं म्हणू लागलो आहे, आणि त्या आवरणाचं नाव देह असं आहे. त्या देहामध्ये एकूण 82 तत्व आहे. त्याचं वर्णन आपण मागील निरूपणात पाहिलेलं आहे. त्या सगळ्या 82 असलेल्या तत्वांचं निरसन करून, त्या सगळ्यांचा तत्व झाडा करून झाले साधनाचे फळ. संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नाही. शेवटी ते अनिर्वाच्य होते. अनिर्वाच्य म्हणजे जे आम्ही सांगू शकत नाही शब्दाने. त्याला आत्मा म्हणणं सुद्धा चालत नाही, त्याला जीव म्हणणं सुद्धा चालत नाही. कारण असं म्हणण्यासाठी मी त्याच्यापेक्षा भिन्न असलं पाहिजे. कारण म्हणणारा आणि तो जर एक झालेला आहे, तर कोणी कोणाला काय म्हणायचं. म्हणून मी आणि तू या द्वंद्वातून, या द्वैतातून मनुष्य पुढे जातो. आणि तो पुढे जाऊन कुठे होतो, तो दोनचा एक होतो. दोन नद्या एकमेकाला मिळाल्या, मिळत असताना आम्ही म्हणू शकतो इकडून गंगा आली आहे, इकडून यमुना आलेली आहे. पण पुढे चालल्यानंतर ती गंगा आहे की यमुना आहे ओळखणं कठीण आहे. त्याप्रमाणे जीव आणि शिवाचं जेव्हा ऐक्य होऊन जाते, तेव्हा ते एकच तत्व शिल्लक राहते. आणि ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व शिल्लक राहते. त्याला सद्वस्तू असा शब्द वापरलेला आहे. म्हणून समर्थ इथे तेच सांगतात आहे, मी पण ते बुडाले. तिथे मी पण संपलं, अहंकार संपला. मी पण ते बुडाले, विवेके वेगळे पण केले, निवृत्ती पदास प्राप्त झाले, उन्मनी पद श्रीराम. जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या अशा प्रकारच्या 4 अवस्था आहेत. मनाचं उन्मन केल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ती उन्मनी अवस्था. मन शिल्लक राहत नाही, तो राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, विवेकाच्या भरोशावर निवृत्ती पद प्राप्त झाले आणि मग मी आणि तू पण संपले. आहे ते कठीणच, समजून घेणे कठीण आहे, सांगणे कठीण आहे. ते अनुभवाच्या गोष्टी आहेत. खूप चिंतन केलं की लक्षात येईल की खरंच मी कोण आहे. खरं मी देह नाही आहे, मी जन्माला आलोच नाही आहे. मरणार सुद्धा कसा. जो जन्माला आला तो देह जन्माला आला, गेला तर तो देह गेला. मी मात्र कायम आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावक, न चैनम क्लेद्यन्त्यापो, न शोषयति मारुतः. असं माझं मूळ स्वरूप आहे. म्हणून आमच्या मधला जो बदल होतो ती माया आहे, आणि जे न बदल होणारी गोष्ट आहे ते ब्रह्मतत्व आहे. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्य कारण, पाहून सांडिले श्रीराम. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेची बुडाले, यम यातनेची झाले निसंतान श्रीराम. आता काही शिल्लक राहिलं नाही. तिथे जन्म मरण चुकलं. आता नाही, आता पुनर्जन्म नाही, आता पुणे येणे नाही. मग जिथे जन्म मरण चुकलं तिथे पाप पुण्य सुद्धा बुडालं. कशाचं पाप कशाचं पुण्य.
पाप असेल तर नरक, पुण्य असेल तर स्वर्ग. पण पाप आणि पुण्य संपलं तर त्याला स्वर्गही नाही, नरकही नाही, पुनरपी जन्म नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, यमयातनेचे झाले निसंतान. आता यमयातना सुद्धा शिल्लक राहणार नाही. जीवाला यातना आहेत, त्याचं जीव पण संपलं. तो शिवरूप झाल्यानंतर त्याला कशाचं जीव पण राहिलं? जीव पणच नाही राहिलं तर याताही नाही राहिला नाही. अनेकांना वाटते मला यातना होतील. अरे तू शिवरूप आहेस, तुला यातना होण्याचं कारण नाही. ज्याला यातना होते ते देह आहे, देह संपणारच आहे, तो मुळात तुझा नाहीच आहे. जोपर्यंत तुझा संबंध त्याच्याशी आहे तोपर्यंत तुम्हाला ते जाणवते. त्या ओल्या खोबऱ्याचा संबंध जोपर्यंत त्या नरवंटीशी असतो तोपर्यंत त्याचा संबंध त्या नरवंटीशी आहे, तोपर्यंत ते ओलं खोबरं जे आहे ते तुटते फुटते, त्याला तकलीफ होते. पण त्याचा संबंध संपला की ते पुन्हा त्यामधून अलिप्त आहे. तसं आमचा जीव तो परमतत्व आहे, तो त्या देहापेक्षा अगदी भिन्न आहे. आणि म्हणून त्याला कुठलाही धोका नाही, कुठल्याही प्रकारचं भय नाही. मग ते भवाचं भय त्याला शिल्लकच राहत नाही. भवाच्या भय काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर दाकाचे अंडे. भवाचं भय शिल्लकच राहत नाही ना. भय त्याला वाटते ज्याला मी देह आहे असं वाटते, त्याला भय आहे. जो मी देहच नाही, मी परमतत्व आहे असं जो म्हणतो, त्याला त्याच्यासाठी देह पण नाही आणि त्याच्यासाठी जगत पण नाही, त्याच्यासाठी जीव नाही, त्याच्यासाठी जगतही नाही. तो परब्रह्मतत्व आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात आहे, निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला, सकळ काही श्रीराम नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले, बहुत लोक श्रीराम पतित पावनाचे दास, तेही पावन करती जनास, ऐसी हे प्रचित मानस, बहुतांच्या आली श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. श्री समर्थांनी शेवटची जी ओवी लिहिली आहे ती अतिशय महत्वाची ओवी लिहिली आहे. पतित पावनाचे दास. भगवंताचे जे दास झाले त्यांना पुन्हा जन्म आणि मरण नाहीच आहे. आज आमचे सद्गुरु परमश्रद्धेय परमपूज्य संत सुनीलजी चिंचोळकर महाराज यांनी गेल्या 3 वर्षापूर्वी देह ठेवला. आज त्यांची 3य पुण्यतिथी आहे. इथे समर्थांनी दिलेला जी ओवी आहे, ऐसे हे प्रचितीस आले, बहुतांच्या अनेकांच्या प्रचितीस आलेला आहे. साधू संतांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. ते मुळात ते म्हणून राहिलेले नाही आहे. त्यामुळे त्यांना जन्म आणि मरण नाहीच आहे. जन्म मरण सामान्यांना आहे. जीवाला जन्म आणि मरण आहे. जीव येतो जातो असं म्हणतो आम्ही. तोही मुळात देह येतो आणि पुन्हा देह जातो असं म्हणतो आम्ही. परंतु जे मुळामध्ये सद्वस्तूला जाणणारे आहेत, ब्रह्मतत्व जाणणारे आहेत, असे साधू संत आहेत, यांना जन्म मृत्यूचं काही भय नव्हतं. म्हणून साधू संतांच्या या पुण्यतिथी निमित्त आम्ही त्यांचं का स्मरण करावं? कारण त्यांनी परमेश्वराला प्राप्त केलं. मी कोण आहे याची त्यांनी अनुभूती घेतली. म्हणून दादांच्या या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि परमेश्वर आम्हाला सुद्धा ती शक्ती देव. आम्ही कोण आहे याची आम्हाला अनुभूती येऊ. आणि ती अनुभूती दुसरं कोणाच्या बरोबर येणार नाही.
ती संतांच्या सहवासातच येऊ शकते, दुसरा कुठलाही मार्ग नाही. साधू संत यांच्या आणि सद्गुरूच्या सहवासातूनच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. मी ब्रह्म आहे याची अनुभूती येऊ शकते. म्हणून साधू संतांचे चरित्र आम्ही वाचले पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांनी जीवनामध्ये येऊन काय केलं ते आम्ही केलं पाहिजे. आमचं जीवन जगत असताना आमचं लक्ष केंद्र भगवंत असलं पाहिजे. अलक्ष्यास लक्ष करी, जे अलक्ष वस्तू आहे त्याला संतांनी लक्ष केलेलं आहे. आम्ही सामान्य माणसं कुणाला लक्ष करतो तर आम्ही संसाराला लक्ष करतोय, आणि जे अलक्ष आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. परब्रह्म आमच्या समोर असलं पाहिजे. म्हणून साधू संतांच्या प्रमाणे आम्ही वागा, त्यांचा मागोवा घ्या. त्यांचं आगमन आमच्या घरी होणे याचा अर्थ आमचा उद्धार होणे आहे. माऊली म्हणते ना की साधू संतांच्या मुळेच आम्हाला परब्रह्म प्राप्ती होणार आहे. संतांची संगती मनो मार्ग गती. मनाला जर मार्ग प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला दुसरा पंथ नाही. आकाळा श्रीपती येणे पंथी. येणे म्हणजे याच पंथाने श्रीपती आम्हाला प्राप्त होऊ शकतो. भगवंत आम्हाला याच पंथाने प्राप्त होऊ शकतो. म्हणून भगवंताला शोधण्यापेक्षा सद्गुरूंच्या जर चरण आम्ही धरले तर सद्गुरू आम्हाला भगवंताची ओळख करून देतात. ते वचन प्रसिद्ध आहे संत कबीरांचं. गुरु गोविंद दो खडे. आमच्या समोर गुरुही समोर दिसतात आहे आणि प्रत्यक्ष भगवंतही दिसतात आहे. आम्ही पहिले नमस्कार कोणाला करावा? गुरुना करावा की ज्याची आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे त्या भगवंताला करावा? ते म्हणतात शंका बाळगू नका. गुरु गोविंद दो खडे काके लागो पाव बलिहारी उस गुरु की जियो गोविंद बताओ. ज्या सद्गुरूंनी आम्हाला परमेश्वराची ओळख करून दिली त्याची चरण आधी धरले पाहिजे. चरण धरावे सद्गुरूंचे. म्हणून आमच्या परंपरेमध्ये आम्ही सद्गुरूला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. सद्गुरूंनी देव मोठा ऐसा माने तो करंटा इतकं समर्थांनी स्पष्ट सांगितलं आहे. म्हणून सद्गुरूचं चरण आम्ही सेवलं पाहिजे. ते साधू संत आमच्या जीवनात आले पाहिजे. ते जर नसतील आमच्या डोळ्यांनी दिसत तर त्यांचे ग्रंथ आम्ही वाचले पाहिजे. त्यांचे विचार आम्ही ऐकले पाहिजे. त्या विचारांनी आमच्या जीवनाला आम्ही सुंदर केलं पाहिजे आणि ब्रह्मतत्व समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही आमचं जीवन धन्य केलं पाहिजे. संतांची संगती म्हटल्याप्रमाणे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. त्या चरण रजाने वासनेचं बीज जळलं की मनुष्याचा जन्म पुन्हा नाहीच. कारण जन्म कोणामुळे आहे? वासनेमुळे जन्म आहे. आणि संतांच्या चरणामुळे वासनेचं बीज जळून जाते. जसं आम्हाला एखादी बी जर समजा लावायची असेल तर ती त्याला कुणाला कोंब येतो? कोणत्या बीला कोंब येऊ शकतो? जी जिवंत आहे, जी भाजल्या गेलेली आहे तिला कोंब येत नाही. तशी ती वासना जी आहे ती संतांच्या स्पर्शाने ती जणू काही भाजून निघते, तिला पुन्हा कोंब येत नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून आहे. मग राम नामे उपजे आवडी. तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत जे लोक भगवंताची भक्ती करण्याची इच्छा करतात, नित्याने ग्रंथ वाचन करतात, श्रवण करतात, नामस्मरण करतात
संतांचा मागोवा घेतात, आपल्या जीवनाला धन्य करण्यासाठी त्यांची तळमळ आहे, ते लोक धन्यच आहेत. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग असं काही आम्हाला ऐकायला मिळालं तर आमचा कंठ दाटून येतो, डोळ्यामध्ये पाणी येते आणि भगवंता तू आम्हाला कधी भेटशील अशी तळमळ लागते. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मी परमेश्वर आहे याची अनुभूती येणे, याचा अर्थ हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गुमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पण आमचं पूर्व पुण्य असल्याशिवाय चांगलं ऐकावंच वाटत नाही. जेव्हा चांगलं ऐकायची इच्छा होते याचाच अर्थ आमचं पूर्व पुण्य नक्की चांगलं असलं पाहिजे. व्हॉट्सअप उघडला, फेसबुक उघडला की ज्याच्यावर आम्ही स्थिर होतो त्यावर आम्ही पुण्यवान आहोत की आम्ही पतित आहोत हे त्या उघडल्यावर लक्ष देते. की कोणाचं तरी प्रवचन ऐकायला मिळते आहे, कोणाचे तरी सद्विचार आमच्या कानावर पडतात आहे आणि त्यातून आमचं जीवन धन्य होते आहे, असं काही झालं पाहिजे. म्हणून संतांच्या साहित्याचा आस्वाद घ्या, त्यांची चरित्र श्रवण करा, नामस्मरण वाढवा, सद्गुरूचं चिंतन करा. म्हणून समर्थ इथे म्हणतात, पतित पावनाचे दास, तेही पावन करती जनास. जे पतित पावनाचे दास म्हणजे संत, हे जे आहेत याच लोकांनी सगळ्या जगाला सुद्धा पावन केलेलं आहे. राम आणि दास दोघे सद्गुरूच झालेले. समर्थांचे सद्गुरू रामचंद्र, कल्याण स्वामींचे सद्गुरू समर्थ, दोघांमध्ये काही भेद नाही आहे. संत तेच देव आहेत आणि देव तेच संत आहेत, म्हणून त्यांना भूदेव असा शब्द वापरलेला आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे अनेक जीव उद्धरले, जे लोक पतित पावन श्रीरामाचे दास होतात तेही जगाला पावन करतात. म्हणून रामदास व्हा. रामदास व्हा या शब्दाचा अर्थ रामाचे दास व्हा, म्हणजे तुमचा जीवन स्वतः उद्धाराल आणि इतरांचा सुद्धा कल्याण करा. असा हा अनुभव अनेकांच्या मनाला पटला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पतित पावनाचे दास, तेही पावन करती जनास. ऐसी हे प्रचित मनास, बहुतांच्या आली. एकांच्या आणि अनेकांच्या असा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या भरोशावर मी तुम्हाला सांगतोय असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम, याला भक्ती म्हणतात. जो भक्त आहे तो भक्त आणि भगवंत एक होतो, म्हणून हा भक्त निरूपण झालेला आहे. आता तो अभक्त राहिला नाही, भक्त आणि भगवंत एक झालेला आहे. अशा प्रकारचं निरूपण समर्थ करतात. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात झाले साधनाचे फळ वाचावे आणि पुढची ओवी वाचून ग्रंथ अखंड ठेवावा. श्रीराम समर्थ श्रीराम. मदभाग्य हातासी आले, मोठं भाग्य हातात आलं. मदभाग्य हातासी आले, परंतु भोगू नाही जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर.